उन्हाळा चालू झाला आहे आणि तुम्ही ज्यूस प्यायला चालू केले असेल तर थोडं थांबा. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र ढवण आज तुमच्यासोबत ज्यूसविषयी बोलणार आहे. बऱ्याच जाहिरातीत ज्यूस आरोग्यदायी असतो असे वारंवार सांगितले जाते आणि हे बघून आपण ज्यूस प्यायला चालू करतो आणि हळूहळू ज्यूसची सवय लावून घेतो. ज्यूसच्या सवयीने वजन वाढत जाते आणि काही दिवसांनी डायबिटीज होतो. डॉक्टर, मी फ्रूट खाते, साधे जेवण करते, तरी मला असा आजार का झाला, असे रुग्ण प्रश्न विचारतात. तर चला तर बघूया ज्यूसमध्ये काय नसते. ज्यूसमध्ये नसते ते फायबर. फायबर म्हणजे टाकाऊ पदार्थ, शरीराला न लागणारा पदार्थ, ऊर्जा न देणारा पदार्थ, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. फक्त पोट साफ होण्यासाठी फायबरची गरज असते एवढेच सगळ्यांना माहीत असते. गॅस्ट्रोएंटरोलॉजीसुद्धा आतड्याचा कॅन्सर, डायव्हर्टिक्युलायटिस होऊ नये म्हणून फायबर खाण्याचा सल्ला देतात. इतर अन्नपदार्थाप्रमाणे फायबर ऊर्जा देत नाही. तो मुखापासून आतड्याच्या शेवटच्या भागापर्यंत कमीत कमी बदल होऊन जशाच्या तसा विष्ठेद्वारे बाहेर पडतो. तर ह्या फायबरची खरंच शरीराला गरज आहे काय? डायटिशियनसुद्धा 25 ग्रॅम फायबर दररोज शरीरात गेले पाहिजे अशी शिफारस करतात. पण आपण किती कन्झ्युम करतो? फक्त 14 ग्रॅम. पॅलिओबायोलॉजिस्ट यांनी टेक्सासमधील गुहेत काही विष्ठेचे नमुने घेतले व त्यांना असे आढळले की आपले पूर्वज 10,000 वर्षापूर्वी साधारण 100 ग्रॅम फायबर दररोज आहारात घेत. 100 ग्रॅम म्हणजे आजच्या 4 पट एवढे. आहारातील असा जो भाग मानवी शरीरात पचत नाही त्याला फायबर असे म्हणतात. त्याचे 2 प्रकार असतात. एक असते सोल्युबल फायबर, दुसरे असते इनसोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर हे पचन क्षमतेची गती कमी करते व आतड्यातील बॅक्टेरियाद्वारे फर्मंटेड होऊन गॅस निर्माण करते व गॅस तयार करते. त्यामुळे याचा आहारातील वापर कमी झाला तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण गॅस इज नॅचरल हे लक्षात ठेवा. सोल्युबल फायबरमध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल जसेच की पेक्टिनची माळ असते. ती पाण्यासोबत मिसळून जेली व व्हिस्कस पदार्थ बनवते. तो शोषला जात नाही. हे सोल्युबल फायबर स्टमकमध्ये त्याची एक लेयर तयार करतात. त्यामुळे पोट भरल्याची, तृप्तीची जाणीव होते. सोल्युबल फायबरसारखेच दुसरा एक प्रकार असतो, त्याला इनसोल्युबल फायबर असे म्हणतात. इनसोल्युबल फायबरचे उदाहरण घ्यायचे म्हटले तर इसबगोल. त्यात नॉन ग्लुकोज पॉलिसेक्राइडची माळ असते. हे तंतुमय पदार्थ असतात. ते पाण्यात विरघळतही नाही आणि पचतसुद्धा नाही. परंतु याने अन्न मुखापासून गुदद्वारापर्यंत स्पीडली वाहून नेले जाते व शौच साफ होते. हे सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर दोन्ही मिळून शरीरात एक जाळी तयार करतात. लॅटिस वर्क म्हणतात त्याला. इनसोल्युबल फायबर हे जाळी तयार करतात व त्याच्यातील गॅप हे सोल्युबल फायबर भरतात. त्यामुळे काय होते, जेव्हा आपण फायबरयुक्त अन्न खातो तेव्हा या फायबरयुक्त अन्नामुळे आतड्याच्या आत व अन्नामध्ये एक फायबरची जाळी निर्माण होते. त्यामुळे अन्न पचताना जे निर्माण झालेली एनर्जी आहे ती जोरात स्पीडने लिव्हरकडे वाहून नेली जात नाही. त्यामुळे लिव्हरच्या भट्टीला म्हणजे मायटोकॉन्ड्रियाला वेळ मिळतो व त्यामुळे पूर्ण एनर्जी तयार होऊन एनर्जीचा ओव्हरफ्लो होत नाही. ग्लुकोज स्पाईक जास्त वाढत नाही. अन्न आणि आतड्यामध्ये जाळी निर्माण झाल्यामुळे एकदम एनर्जी लिव्हरकडे न गेल्याने लिव्हरच्या मायटोकॉन्ड्रियाला आराम मिळतो व ग्लुकोज रेसिस्टन्स होत नाही. परंतु रिफाईंड अन्न खाण्याने दाण्याचे त्यावरील ब्रॅन हे जे फायबरयुक्त आवरण असते ते काढून टाकले जाते. दाण्याला आकार देण्यासाठी, त्याची लाईफ वाढवण्यासाठी त्याला पॉलिश केले जाते. ह्याच रिफाईंड आहाराने आपली स्वयंपाकघराची जागा घेतली आहे. पांढरा तांदूळ, पास्ता, नूडल, बिस्किट, पिझ्झा, ज्यूस किंवा हे रिफाईंड धान्य हे शरीराला सध्या धोकेदायक होऊ राहिले. याने ग्लुकोजचा स्पाईक तुरंत वाढतो आणि इन्शुलिन रेजिस्टन्स होतो. ज्याप्रमाणे धान्याला वरती ब्रॅनची गरज असते, फायबरची गरज असते, त्याचप्रमाणे ज्यूसमध्ये सुद्धा देवाने फायबर दिलेले असते. फळामध्ये जसं फ्रुक्टोज असतो तसं देवाने फायबर पण विचार करूनच टाकलेले आहे. त्यामुळे पूर्णपणे फळ खाल्ले ते जेवढा धोका देत नाही, जेवढा आपण ज्यूस पिले तेवढा धोका होतो.
जेव्हा आपण फळ खातो तेव्हा फायबरमुळे लिव्हरकडे फ्रुक्टोजचा जाणारा प्रवाह संत होतो व फ्रुक्टोज पचवायला लिव्हरला वेळ मिळतो, त्यामुळे बॅलन्स टिकतो. ज्यूसमध्ये फायबर नसल्याने लिव्हरकडे जाणारा फ्रुक्टोजचा प्रवाह नदीत पूर आल्यासारखा होतो, त्यामुळे मायटोकॉन्ड्रियाला पचण्यास वेळ मिळत नाही. शुगरचे रूपांतर त्यामुळे फॅटमध्ये होते. जसे दारू, उसाचा रस पिल्याने होते अगदी तसेच. त्यामुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज होतो. एकदम पूर आल्यासारख्याने फ्रुक्टोज पाहून जास्त इन्शुलिनचे स्रवण होते व जास्त इन्शुलिनचे वारंवार स्रवण झाल्यावर इन्शुलिन रेजिस्टन्स होतो. सध्या स्मूथी बनवून प्यायचे फॅड चालू आहे, परंतु ब्लेंडरच्या ब्लेडने इनसोल्युबल फायबर काटले जाते व त्यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे जाळीची रचना होत नाही व ग्लुकोज स्पाईक वाढतात. जेवढे जास्त ग्लुकोज स्पाईक तेवढा जास्त धोका, हे लक्षात ठेवा. जेवढे जास्त ग्लुकोज स्पाईक तेवढे जास्त इन्शुलिन, जेवढे जास्त इन्शुलिन तेवढा जास्त इन्शुलिन रेजिस्टन्स, जेवढे जास्त इन्शुलिन रेजिस्टन्स तेवढा जास्त शुगरला फॅटमध्ये बदलण्याची प्रक्रिया वाढते आणि वजन वाढते. त्यामुळे इन्शुलिन कमी पाहिजे असेल तर जेवणात फायबर पाहिजे. हे फायबर कसे काम करते? जेवणासोबत जेव्हा फायबर खाल्ले जाते तेव्हा आतड्यात व अन्नात सोल्युबल इनसोल्युबल फायबरचा थर तयार होतो. त्यामुळे ग्लुकोज, फ्रुक्टोज, फॅट यांचे शोषण स्लो होते. त्यामुळे प्रतिक्रिया स्वरूपात पॅनक्रियाज कमी इन्शुलिन रक्तात सोडते. कमी इन्शुलिन म्हणजे कमी ग्लुकोज स्पाईक, म्हणजे फॅट कमी फॅट. त्यामुळे डायबिटीजमध्ये फायबर वाढवल्याने गोळ्यांची गरज कमी होते. त्याचप्रमाणे फळ खाल्ल्याने फायबरमुळे लिव्हरकडे वेगाने जाणारा फ्रुक्टोजचा प्रवाह मंदावतो व लिव्हरला वेळ मिळतो व मायटोकॉन्ड्रियाला फ्रुक्टोजचे एनर्जीत रूपांतर करण्यास वेळ मिळतो. कोलेस्ट्रॉल बाईल ॲसिड बनवायला मदत करते. सोल्युबल फायबर हे बाईल ॲसिडसोबत मिसळून शौचाच्या वाटे बाहेर पडते. त्यामुळे फायबर बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. ज्यूस पिल्याने किंवा नूडल्स खाल्ल्याने तुम्हाला जास्त एनर्जीचे जेवण करूनही भूक लागल्याची जाणीव होत असेल. जसे पिझ्झासोबत कोक पिल्याने माणसाला परत भूक लागते व तो कोक माणसाला परत पिझ्झा खाण्यास उद्युक्त करतो. याचे कारण काय असते? कारण त्यात फायबर नसते. या फायबरमुळे हे बाईल ॲसिड शोषले जाऊन जेव्हा अन्न छोट्या आतड्यापर्यंत पोचते तेव्हा PYY पेप्टाइड नावाचे हार्मोन रक्तात सोडले जाते. ते तुमच्या मेंदूला पोट भरल्याची जाणीव करून देते. परंतु त्यासाठी अन्नाला 22 फूट मार्गक्रमण करावे लागते. जेवढे लवकर अन्न पुढे जाईल तेवढे लवकर PYY सिग्नल जनरेट होईल. इनसोल्युबल फायबर हे अन्नाच्या आतड्यातील ट्रान्झिट फास्ट करते व तेवढं लवकर PYY सिग्नल तयार होतो. सोल्युबल फायबर आमाशयात जाळी तयार करतो व त्याने पोट भरल्याची जाणीव होते. त्यामुळे अतिरिक्त खाण्यापासून आपण वाचतो. इनसोल्युबल फायबर फॅटला लहान आतड्यात शोषले जाऊ देत नाही व जलदरित्या मोठ्या आतड्यात पोचवतो, जेथे त्याचे शोषण होत नाही. परंतु यात मोठ्या आतड्यात जीवाणूमुळे गॅस निर्माण होतो. मानवी शरीरात 10 ट्रिलियन पेशी आहे, परंतु 100 ट्रिलियन बॅक्टेरिया आहे. एकाच 10. पूर्वी असे म्हणायचे की हे बॅक्टेरिया फक्त पडून असतात, गॅस निर्माण करतात. परंतु हे बॅक्टेरिया अनोबेरिक असतात, अनएरोबिक असतात. जगण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची जास्त गरज नसते. त्यामुळे ते जास्त एनर्जी कंझ्युम करतात व वजन कमी करतात. जेवढे जास्त फायबर जेवणात वाढतात तेवढे चांगले न्यूट्रिएंट मोठ्या आतड्यात पोचतात, तेवढे गुड बॅक्टेरिया निर्माण होतात व ते ओबेसिटी कमी करतात. हाय फायबरमुळे फूड इंटेक हा कमी होतो. IIRS स्टडीने समजले आहे की फक्त एकच घटक जो इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीशी निगडीत आहे तो म्हणजे फायबर. त्यामुळे फायबर फक्त चांगल्या शौचासाठी आवश्यक नाही तर पूर्ण मेटाबॉलिझमसाठी आवश्यक आहे. ज्यूसला नाही म्हणा, रिफाईंड फूडला नाही म्हणा, पूर्ण भरड धान्य घ्या व शतायुषी व्हा. गुड बॅक्टेरिया शरीरात पाहिजे असतील तर भरड धान्य खा. सर्व सुखी ना.